काटेवाडीत असलेली धनगर समाजाची वस्ती गेली शेकडो वर्ष मेंढ्यांचं रिंगण करून तुकोबांना वंदन करते। काटेवाडीत 2 तास विसावा घेतल्यानंतर सणसरच्या दिशेने निघण्यापूर्वी मेंढ्यांचं रिंगण करून ही 150हून अधिक वर्षांची परंपरा जोपासण्यात आलेली आहे। धोत्रांच्या पायघड्यांवरून तुकोबा काटेवाडीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर ज्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागलं होतं तो सोहळा म्हणजे मेंढरांचं रिंगण जे आहे ते आता या ठिकाणी पार पडतंय। असं म्हटलं जातं की काटेवाडी या गावामध्ये आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती धनगर समाजाचे लोक जे आहेत ते वास्तव्य करतात। पूर्वापार जेव्हा पालखी या गावामधून जाते तेव्हा धनगर समाजाचे लोक त्यांच्या मेंढ्या हे सगळे या ठिकाणी तुकोबांच्या पालखीच्या दर्शनासाठी यायचे। पण कितीही इच्छा असली तरी सुद्धा पालखी बरोबर पंढरपूरच्या दिशेने जाणं हे शक्य नसल्यामुळे या ठिकाणी रिंगणाच्या माध्यमातून मेंढ्यांबरोबर धनगर समाजाकडून लोकांकडून तुकोबांना वंदन केलं जातं आणि त्यानंतर पालखी जी आहे ती इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ होते। ज्या रिंगण सोहळ्याचं एक आकर्षण संपूर्ण पालखीच्या प्रवासात असतं तो रिंगण सोहळा मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते आत्ताच पार पडलेलं आहे। पण आता पालखीचा मुक्काम सणसर या गावाच्या दिशेने निघायला रवाना होतोय। कॅमेरामॅन अमोल गव्हाळेसह भक्ती भिसुरे, ABP माझा, काटेवाडी।